या देशातली लोकशाही संपवण्याचं काम मशीनच्या माध्यमातून करण्याचा निवडणूक आयोगाचं कारस्थान हे काही अंशी उघड होणारच आहे आज न उद्या। निवडणूक आयोगाला सूचना केल्या की तुम्हाला कुठलाही डाटा इरेज करता येणार नाही, आहे ती सगळी माहिती मागेल त्या उमेदवाराला तुम्ही द्यावं, तुम्हाला द्यावं। गेले 3 महिने सातत्याने आरटीआय खाली काही कागदपत्र जमा करून ठेवली आहेत। पराभूत उमेदवारांना सर्व माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। सगळा डाटा उपलब्ध करून द्यावा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन सुद्धा, तसा आदेश येऊन सुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही। निवडणूक आयोगाचं म्हणणं काय तर आम्ही टाकलेली मतं आहेत, तो जो डाटा आहे तो संपूर्ण साफ करून टाकणार, इरेज करून टाकणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते करायचं ते करा, मॉकपोल त्याच्यानंतर घेऊ। मग घेताच कशाला? हे आमचं म्हणणं आमच्या नशिबाने सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला सूचना केल्या की तुम्हाला कुठलाही डाटा इरेज करता येणार नाही, आहे ती सगळी माहिती मागेल त्या उमेदवाराला तुम्ही द्यावं, तुम्हाला द्यावी लागेल। लोकशाहीची हत्या ही निवडणूक प्रक्रियेतनच होते, हा जगाचा नियम आहे। या देशातली लोकशाही संपवण्याचं काम मशीनच्या माध्यमातून करण्याचा निवडणूक आयोगाचं कारस्थान हे काही अंशी उघड होणारच आहे आज न उद्या। आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने एक सनसनीत थोपाडीत बसली आहे निवडणूक आयोगाच्या। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयाने सांगून सुद्धा जर तुम्ही ऐकणार नसाल तर मग न्यायालय बंद करून टाका। सर्व उमेदवारांना ही सूचना आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत मागवा, आपल्या वकिलामार्फत त्याचा अभ्यास करा आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी यांच्यासमोर प्रश्न मांडा, त्यांना भांबावून सोडा आणि लोकशाही वाचवण्याच्या ह्या आपल्या लढाईत सगळ्यांनी सामील व्हा, तरच ही लोकशाही वाचेल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।